नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे थोडा खास, कारण आज आपण माहिती घेणार आहोत गंगाविषयी. ज्या नदीला आपण पवित्र देवी किंवा पवित्र नदी म्हणून ओळखतो त्याविषयी थोडीशी माहिती. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन होण्यासाठी कमेंट करा. तर सुरुवात करूया तीर्थराज गंगासागर म्हणजे गंगासागर तीर्थगाथा. भगवान श्री रामचंद्र यांच्या 10 पिढ्या पुढे अयोध्याचे राजा सगर हे होते. सूर्यवंशी सगरवीर, धार्मिक आणि प्रजापती दक्ष होते. राजा असित यांच्या 2 बायका होत्या. त्यांच्या मृत्यूच्या वेळी दोन्ही गरोदर होत्या. आपलाच मुलगा राजाचा उत्तराधिकारी व्हावा म्हणून एका राणीने दुसऱ्या राणीवर विष प्रयोग केला, परंतु अर्पोमुनीच्या कृपेने आणि प्रयत्नांनी कालिंदीच्या पोटातील गर्भ वाचला आणि तिच्या उदरातून सगर जन्माला आला. विष किंवा गरळ सोबत जन्म झाल्यामुळे सगर असे नामकरण करण्यात आले. राजा सगर याने अश्वमेध यज्ञ करायचा निश्चय केला. हा यज्ञ यशस्वी होणार सगरची इंद्रपदी निश्चिती होणे अवलंबून होते. म्हणून त्याने वैदिक प्रथेनुसार अश्वमेध यज्ञ आयोजित केला. तिकडे इंद्राच्या मनात शंका निर्माण झाली होती. त्याने विचार केला, जर राजा सगरला इंद्रापदाची प्राप्ती झाली तर आपला महिमा कमी होईल. म्हणून इंद्राने मायावी रूप धारण करून यज्ञासाठी आणलेला घोडा चोरून नेला आणि पातालपुरी येथे तपस्या करीत असलेल्या महामुनी कपिल यांच्या आश्रमामागे बांधून ठेवला. यज्ञाचा घोडा हरवल्याने सर्वजण चिंतित झाले. सगळीकडे शोध घेऊनही काही तपास लागला नाही. तेव्हा दुःखी होऊन झालेल्या राजाने आपले सैनिक आणि सामंत यांना 4 दिशांना जाऊन कोणत्याही प्रकारे यज्ञाचा अश्व शोधून आणण्याचे आदेश दिले. राजा सगरच्या 60,000 पुत्रांनी श्रम घेतल्यानंतर पाताळलोकात घोडा सापडला. इकडे महामुनी कपिल तप करीत असल्याने त्यांना या सर्व गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. राजा सगरच्या पुत्रांना वाटले की ऋषींनीच हा घोडा चोरला असावा वर तप करण्याचे ढोंग केलेले आहे. त्यानंतर सगर पुत्रांनी ऋषीबद्दल अपशब्द उच्चारले आणि तपस्येत अनेक अडचणी निर्माण केल्या. शेवटी जे व्हायचे होते तेच झाले. महामुनीच्या क्रोधाग्नीतून जागृत झाला आणि सगरचे 60,000 पुत्र जाळून भस्म झाले. इकडे आपले पुत्र परत आले नाहीत असे पाहून राजा चिंतित झाला. त्याने आपला नातू अंशुमन याला यज्ञाचा अश्व आणि आपले सैनिक यांचा शोध घेण्याचा आदेश दिला. अंशुमन सैनिकांच्या मार्गाने अनुकरण करीत कपिल ऋषीच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला तेथे अश्व दिसला. त्याने ऋषीला आदरभावाने नमस्कार केला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. मुनी अंशुमनाला म्हणाले, यज्ञ अश्व घेऊन जा, तुझा यज्ञ सफल हो असे म्हणून कपिल ऋषी पुन्हा ध्यानस्थ झाले. अंशुमन दुःखी मनाने घोडा घेऊन अयोध्यात पोहोचला. अयोध्यात आल्यानंतर ही दुःखद गोष्ट त्याने आपल्या आजोबांना सांगितली. शास्त्रानुसार यज्ञ संपूर्ण झाला, परंतु पुत्रवियोगाच्या दुःखामुळे व्याकुळ झालेला राजा सगर पुत्राच्या उद्धारासाठी चिंतित झाला. विनंतानंदन गरुड सगर राजाचा शालक म्हणजेच मेहुणा होता. सुमती ही त्याची आवडती बहीण होती. अंशुमनाला गरुडाने समजावले की पतितांना पावन करणारी त्रिपंथगामिनी गंगा स्वर्गात राहते. तिच्या पवित्र जलामुळे मृत्यू आत्म्यांचा मुक्ती मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही पाण्याने त्यांना मुक्ती मिळणार नाही. राजा दुःखाने व्याकुळ झाला होता, म्हणून तो फार काही काळ राज्य करू शकला नाही आणि काही दिवसातच त्याला मृत्यू आला. परंतु तो आपल्या पुत्राच्या उद्धारासाठी खास काही करू शकला नाही. त्यानंतर अंशुमन राजाच्या गादीवर बसला. त्याला महामुनी कपिल यांनी गंगेचे अवतीर्ण होण्याबद्दल बरेच काही सांगितलेले होते. अंशुमनाने केलेल्या स्तुतीने संतुष्ट झाल्यावर कपिल ऋषींनी सांगितले होते की अंशुमनाने महामुनी कपिल यांना प्रार्थना करून गंगा हिला अवतरणीय होण्याबद्दल विचारले. तेव्हा महर्षी कपिल यांनी सांगितले की देवादिदेव महादेवाने केलेली आपली स्तुती ऐकून श्रीहरी विष्णू आनंदित झाले. त्यावेळी द्रवीभूत धारण ब्रह्माने आपल्या कमंडलूमध्ये ठेवलेले आहे. हे जल म्हणजेच आपल्याला जी गंगा वाहताना दिसते ती आहे.
गंगा अवतीर्ण व्हावी म्हणून तपस्या करता करता सगर, अंशुमन आणि दिलीप यांच्या 3 पिढ्या संपल्या, पण गंगेला या धर्तीवर आणू शकले नाही. त्यानंतर भागीरथीला अविश्रांत परिश्रम आणि प्रयत्न केल्यानंतर गंगेला धर्तीवर आणण्यात यश आले. त्यानंतर राजा भागीरथीने आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. सगरचे सुरू केलेली तपस्या पुढे चालू ठेवली आणि शेवटी त्याला यशही मिळाले. विष्णू प्रसन्न झाला आणि भागीरथीसोबत ते ब्रह्माजवळ पोहोचले. विष्णूला हे माहीत होते की ब्रह्मा आपल्या कमंडलूमधून गंगेला बाहेर काढणार नाही, म्हणून विष्णूने मायावी सृष्टी निर्माण केली आणि कमंडलूमधून गंगा बाहेर काढली. विष्णूच्या चरणांपासून उत्पन्न झाल्यामुळे गंगेचे एक प्रसिद्ध नाव विष्णुपदी असे आहे. म्हणून गंगा या शब्दाचा सोपा अर्थ होतो पृथ्वीवर अवतरली ती. गा गच्छति गंगा. परंतु स्वर्गलोकातून मृत्यूलोकापर्यंत गंगा अवतरणे सोपे नव्हते. आता प्रश्न होता की प्रचंड वेग असल्याने या गंगेचा वेग धारण कोण करणार? तर तसे केले नाही तर जलप्रलय होऊन पृथ्वीचा अंतही होऊ शकतो. मग भागीरथीने जटाधारी महादेवाला तप करून प्रसन्न केले. महादेवाने गंगेचा वेग धारण करून तिला मुक्त केले. बिंदू सरोवरापासून गंगा प्रचंड वेगाने धारा करून प्रवाहित झाली. प्रचंड वेगाने प्रवाहित होत असतानाच गंगेने ज्यू मुनीच्या आश्रमाला वेढा घातला. मुनींनी क्रोधित होऊन गंगेला आपल्यात सामावून घेतले. भागीरथीने करुणा प्रार्थना आणि देवदेवतांनी केलेल्या अनुयायाचा परिणाम होऊन ज्यू मुनी आपल्या कर्णविवरातून, म्हणजे असे मानले जाते की ज्यू मुनींनी आपली जांघ चिरून गंगेला बाहेर काढले, ज्यामुळे गंगेचे दुसरे नाव जान्हवी असे आहे. यामुळे गंगेला मुक्त केले. तरीही गंगेचा मार्ग काही सोपा नव्हता. पद्म नावाचे एक ऋषी कपटाने गंगेला पूर्वेकडे घेऊन गेले. नंतर गंगा भागीरथीने दाखवलेल्या वाटेने जात योग्य मार्गावर आली. ती जलाधार पद्मा या नावाने प्रसिद्ध आहे. पुढे जाऊन गंगा नदीचे त्या जलधाराचे पुण्यहरण केल्याने कालांतरे पद्मा नदी कीर्तिनाश नावाने प्रसिद्ध झाली. अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटे यांना तोंड देत मार्गक्रमण करीत भागीरथीने दाखवलेल्या मार्गाने जात कलुषनाशिनी पितरोत्तरधारी गंगासागर संगमात येऊन मिळाली. गंगेच्या पावन स्पर्शाने सगर राजाच्या सर्व पुत्रांना मुक्ती मिळाली. तेव्हापासून गंगा आणि सागर यांचा संगम हिंदूंसाठी परमपवित्र तीर्थक्षेत्र रूपाने प्रसिद्ध आहे. अयोध्यातील इक्ष्वाकू वंशाच्या राजामुळे, विशेषतः भागीरथीमुळे गंगासागर तीर्थक्षेत्राचे परिवर्तन झाले, म्हणून गंगेचे दुसरे नाव भागीरथी असेही आहे. सिद्ध पुरुष महर्षी कपिल यांनी पतितांना पावन करणारे, सदैव मुक्ती देणाऱ्या गंगेची खूप स्तुती केली. देवी गंगेने भागीरथीला सांगितले की आता तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता तुम्ही तुमच्या राज्यात परत जा. स्थान पवित्र धार्मिक स्थानाच्या रूपात प्रसिद्धी पावेल. गंगासागर तीर्थ म्हणून, तीर्थदेवी ही श्री गंगा माता म्हणून आणि तीर्थ व क्षेत्रपाल व तीर्थदेवताच्या रूपात कपिल ऋषी विख्यात होतील. देवी गंगेचा विजय असो, कपिल मुनी महाराजांचाही विजय असो.